तर गाववाल्यानो आज मी गेलेले बाजारात आणि झालो मका उशीर तर मी पटकन घेतलंय जराशे सौंदाळे आणि थोडेसे शिंगूळ तर तुम्ही काय म्हणता सुंगटा तर ते सुंगटा घेतलंय जराशी साफ करूनच घेतलंय आणि मस्तपैकी आणलंय त्याका मीठ जरासं मसालो आगूळ आलं लसूणची पेस्ट ह्या सगळं लावलंय आणि मस्तपैकी आलटून पालटून त्यांना चोळून चोळून लावून घेतलंय म्हणजेच मॅरिनेट करून घेतलंय आणि आज मका होती जराशी घाई म्हणून हे साफ करताना मी व्हिडिओ शूट करूक नाही म्हणून मी तुमका डायरेक्टली दाखवतोय पण मी मस्त स्वच्छ धुवून साफ करून घेतलेले असत तर आता मी ह्यांका मस्तपैकी मॅरिनेट करून 10 मिनिटात ठेवतलंय आणि आता करायचा ह्याचा वर लावचा पीठ तर मी घेतले तांदळाचा पीठ रवो मसालो आणि जरासा मीठ आणि हे सगळा गोळून मस्तपैकी ह्यांका चिंगांका असा मस्तपैकी लावून घेतलाय आणि आता ही चिंगळा फ्राय करूक रेडी असत आता काय करायचा गॅस पेटवायचो त्याच्यावर ठेवायचो एक लोखंडी तव आणि त्याच्यावर घालायचा जरासा तेल आणि तेल गरम झाला काय चेक करायचा आधी नंतरच चिंगळा सोडायची नाहीतर वरचा आवरण सगळा पडून जातला आणि मग खराब लागतले मग आता तेल गरम झाला मस्तपैकी चिंगळा सोडलाय आणि आता बघा कशी मस्त दिसतात मी एक एक फ्राय करून घेतलाय आता मधीच अलटून पलटून दोन्ही साईडीन भाजून घ्यायची आणि आता तोपर्यंत जे मासे होते ना मॅरिनेट केलेले ते पण मस्तपैकी पिठात घोळून घ्यायचे रव्यात आणि त्याच्यानंतर हे पण बाजूक ठेवून द्यायचे आता चिंगळा भाजून झालेली असत ही अशी तव्यावर बाजूक लावायची म्हणजे ती आणखीन क्रिस्पी होतली आणि मग ती एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायची आता उरलेले मासे तव्यावर घालायचे आणि ते पण असे मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे आता हे पण पलटून पलटून असे खरपूस भाजून घ्यायचे मग असे एकदम भारी लागतात फक्त एकच लक्षात ठेवा की मासे भाजताना की सुंगटा भाजताना ही गॅसची आज ना जराशी मध्यमच ठेवा जास्त मोठं करून ठेवला तर मासे खराब झाले आणि बरे नाही आता आपली सुंगटा आणि मासे मस्तपैकी भाजून तयार असतात गरम पिठी बरोबर मस्तपैकी ताव मारा व्हिडिओ आवडला असा तर लाईक करा शेअर करा धन्यवाद